नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं आज माझ्या राधाकृष्ण फॅशन डिझायनर चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आज मी घर बसल्या आरीवर्कचा क्लास घेणार आहे. तर त्यासाठी लागणाऱ्या सामानाची मी तुम्हाला आज यादी देते आणि कुठल्या कंपनीचं कसं घ्यायला पाहिजे, क्वालिटी कोणती, त्याची मी आज यादी पण सांगणार आहे आणि ते सामान मी दाखवून देणार आहे तुम्हाला. घरचा आपला पहिला दिवस आहे, त्याच्यासाठी लागणारे सामान. तर पहिली लागते आपल्याला 18 इंची रिंग. 16 इंची चालते, परंतु नंतर घेण्यापेक्षा मग 18 इंची व्यवस्थित होऊन जाते. आता ही एक आतील बाजू आणि ही बाहेरील बाजू, त्याच्यासाठी 18 इंचीच तुम्ही रिंग घ्यावी. नंबरला महत्त्वाचा आपल्याला जरीचा धागा लागतो. आरीवर्क करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा जरीचा धागा लागतो. याच्यात छोटा पण मिळतो आणि मोठाही मिळतो. आणि महत्त्वाची म्हणजे सुई कुठली वापरावी तर तुलिप जपानची 24 नंबरही भेटते आणि 23 पण भेटतो, पण मी शक्यतो 23 वापरते. ती जास्त तुटण्याची शक्यता नसते आणि 24 माझ्याकडून 2-3 तुटले होते म्हणून मी 23 जरा व्यवस्थित वाटले, पण 24ही चालते. आणि त्याच्याबरोबर ही एक येते छोटी जरदोशी वगैरे आपल्याला लागते ना, त्याच्यात असते सुई, त्याच्याबरोबर येते. आपण सुई घेताना ही पण घ्यायची असते, ही जरदोशी वगैरे, त्याच्यासाठी ही एक छोटीशी सुई लागते. ते आखण्यासाठी आपल्याला पेन्सिल लागते, अशी व्हाईट कलरची असते ती, म्हणजे ब्लाऊजवर उठून दिसते. आणि हे शुगर बीट लागतात, हे सर्वात महत्त्वाचे असतात. हे भरपूर कामाला उपयोगी पडतात, याचंच जास्त काम असतं शुगर बीटचं. आणि हे 4 नंबरचे मणी लागतात. आपल्या बेसिकसाठी आणि ॲडव्हान्ससाठीचं सामान सांगते मी. बेसिकसाठी आपल्याला हे खूप महत्त्वाचं असतं. स्टार्टिंगला आपल्याला जमत नाही ना काम, म्हणून मग हा मोठा मोती वापरावा लागतो 4 नंबरचा. ह्याच्यामध्ये कुठलाही कलर वापरू शकतो आपण, चॉकलेटी, लाल, व्हाईट. आणि हे व्हाईट 3 नंबरचे मोती पण फार उपयोगी पडतात, कारण हे पण जास्त काम याचं छान दिसतं. 3 नंबर, 4 नंबर. हा 3 नंबरचा पण लागतो. हा 3 नंबरचा मोती आहे, हा एक लागतो. आणि हा 2 नंबरचा, हा पण उपयोगी पडतो आरीवर्कसाठी. आणि हा सिल्क थ्रेड. ह्याच्यामध्ये भरपूर कलर असतात, पण मी एकच कलर ठेवला आहे दाखवण्यासाठी फक्त. ह्याच्यात भरपूर कलर, पिकॉक वगैरे, फ्लावर बनवण्यासाठी हा थ्रेड फार छान दिसतो. आणि स्टार्टिंगला बेसिकसाठी हा डोली धागा वापरावा लागतो. हा डोली धागा लागतो. ही बॉल चेन वापरावं लागते, बाईला वगैरे डिझाईन तयार करायला बॉल चेन लागते. हे राईस मणी लागतात, छोटे मोठे. याच्यात साईज आहेत 4 नंबर, 3 नंबर. ही 3 नंबरची आहे, याच्यात 4 नंबरची पण चालते. हे गहू मणी म्हणतात त्याला. हे गहू मणी म्हणजे असं डिझाईन बनवताना याच्यात पण साईज आहेत, छोटी मोठी. ही पण फार उपयोगी पडतात. ही टिकली लागते. टिकली सध्या बेसिकला आणि ॲडव्हान्सला नाही, पण लागते. हा कोटीचा स्टोन लागतो. हा चौकोनी आहे, याच्यात 3-4 प्रकार आहेत. हा वेगळा सेपचा आहे. हा छोटा मोठा, याच्यात सेप आहेत वेगवेगळे डिझाईन बनवण्यासाठी. आणि हे मोठे कट पाईप लागतात, हे मोठे कट पाईप लागतात. हे छोटे कट पाईप लागतात. आणि हे स्टोन चेनचे वेगवेगळे कलर, आपण पाहिजे ते कलर घेऊ शकतो ब्लाऊजनुसार आणि डिझाईन बनवायला, बॉर्डर वगैरे बनवायला. कोटेजमध्ये असे कोणत्याही शेपचे असे कलरमध्ये पण मिळतात हे स्टोन, ते सर्वत्र उपलब्ध नसतात. आणि पाना फुलाची नक्षी बनवण्यासाठी हे असं शेपचे, पानाचे शेपचे वगैरे गोल, हे पण स्टोन लागतात. आणि कट पाईपमध्ये पूर्ण कलर भेटतात.
ते आता हे बेसिकसाठी आणि ॲडव्हान्ससाठी नाही लागत, पण ते 3Dला वगैरे ते लागतात हे म्हणे. आणि 7,000चा ग्लो हा स्टोन चिटकवण्यासाठी खूप बेस्ट राहतो. त्याने ते निघत नाही स्टोन आणि तो कपडा पण खराब नाही होत. आणि आपण जो कपडा लावतो ना रिंगला, त्या कपड्याला असं म्हणजे फोल्ड करण्यासाठी ह्या सुया लागतात. आणि डिझाईन बनवण्यासाठी मोठे मोठे स्टोनही लागतात. आणि स्टार्टिंगला आपल्याला शिकण्यासाठी एक काळा कपड्याचा अस्तरचा 1 मीटरचा कपडा लागतो. आता तो कसा लावायचा तो मी नंतर सांगते. आणि एक स्टँड लागतं. एवढं सामान आपल्याला आणि स्टँड पण लागतं आणि कपडा. तो कसा लावायचा तो मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते. मी वाटतं की मी आरीवर्क कसं करावं, मला ते जमणारच नाहीये, खूपच अवघड जातं ते. तर असं काही नाही, अजिबात अवघड नाही. केल्यानंतर एक दोनदा खूप चूक होती, एकदा दोनदा टेन्शन येतं थोडंसं, पण खूप सोप्या पद्धतीने शिकवणार आहे मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये. म्हणजे साखळी कशी घ्यायची, गाठ कशी घ्यायची, एक अगदी सोप्या पद्धतीने शिकवणार आहे. आणि याच्यात काहीच अवघड नाही. टेन्शन घेण्यासारखं काही ना वाटतं लगेचच येणार नाही मला, पण जमतं, सर्वांना जमतं. आरीवर्क ही सर्वांना जमतं. अगदी सोप्या पद्धतीने शिकवणार आहे. ते पुढच्या व्हिडिओमध्ये उद्यापासून मी सुरू करणारच आहे तो व्हिडिओ. तेव्हा जरूर बघा तुम्ही. सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला.